AC सर्किटच्या 6व्या भागामध्ये आज परत एकदा मी तुमचं स्वागत करतोय। खरं तर 5वा भाग मी अशा अवस्थेत आणून सोडला होता की जेणेकरून तुम्हाला अगोदरचं कळलं असेल तर त्याचं इम्प्लिमेंटेशन तिथे करता येईल। आपल्याला काय करायचं आता त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या मी आता फळ्यावर काय केले बघा, अगोदरचं जे बघितलं होतं ते तसं आहे तसं काढूनच ठेवले अगोदर। कारण आपण काय केलं होतं, ज्यावेळेस आपण 5व्या भागाचा विचार केला त्यावेळेस रिॲक्टन्स म्हणजे काय, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजे काय, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणजे काय हे महत्त्वाचं बघितलं होतं। एक्सेल म्हणजे एल ओमेगा, एक्सी म्हणजे 1/c ओमेगा, ओमेगा म्हणजे 2πf, एक्सेलला एफ डायरेक्टली, एक्सीला एफ युनिव्हर्सली, हे बघितलं ना आपण मुद्दामून ते आपण त्याला वेगळं आर्टिकल करून घेतले कारण त्याची गरज होती। हे सगळं झाल्यानंतर आपण थोडंसं पुढं आलो। यातल्या एका 4 मार्काच्या आर्टिकलला आपण सुरुवात केली आणि मग आर्टिकलचं नाव काय होतं, AC सर्किट कंटेनिंग इंडक्टर, कॅपॅसिटर अँड रेजिस्टन्स इन सिरीज, ज्याला सिरीज LCR सर्किट या नावाने ओळखतात। L म्हणजे इंडक्टर, C म्हणजे कॅपॅसिटर, R म्हणजे रेजिस्टर। अशा सिरीज LCR सर्किटसाठी आपल्याला काही उत्तरं काढायची आहेत। तशी ती उत्तरं काढत असताना आज सुद्धा आपण काय करूयात, फेजर डायग्रामचा आधार ती जी उत्तर आहे ती उत्तर आपल्याला काढायची आहेत। कशी ती बघा, समजूयात आपण ती फेजर डायग्राम परत एकदा काढतोय, वाटलं तर इथं काढूयात ती फेजर डायग्राम म्हणजे याच्या खाली लक्षात येईल। फेजर डायग्राम काढत असताना आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या 90 डिग्रीचा आधार घ्यायचा आहे, एक्स ॲक्सिसचा आधार घ्यायचा आहे, करस्पॉन्डिंग असणाऱ्या वाय ॲक्सिसचा पण आधार घ्यायचा आहे। कारण आपल्याला या ठिकाणी उत्तर काढत असताना, फायनल आन्सर काढत असताना, काही गोष्टी ठरवत असताना या सगळ्यांचा विचार करावा लागणार आहे। तसा विचार इथं करत असताना पहिल्यांदा आपण काय करूयात, हा जो वेक्टर आहे याला इथं O नाव देऊयात, याला आपण या ठिकाणी A म्हणूयात। हा कशाला वापरूयात तर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या ER ला वापरूयात, म्हणजे रेजिस्टन्सच्या अक्रॉस EMF, आणि याच दिशेला आपण I0 दाखवूयात। लगेच लक्षात येते ना, कारण इथं पण दाखवलंय की मी डायग्राममध्ये परत एकदा रेजिस्टन्सचा विचार करत असताना EMF आणि करंट एकाच फेजमध्ये असतात, आपण बघितलंय। हे सगळं केलं होतं आपण। असं करत असताना मग जर समजा या ठिकाणी इथं असणारा हा जो वेक्टर आहे हा माझा E0चा वेक्टर आहे, याला या पद्धतीनं इथं केलं होतं, इकडच्या बाजूला केलं होतं। याचा विचार करत असताना OB ला आपण कशानं रिप्रेझेंट करतोय, त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या ELनं, आणि इथं आपण एक वेक्टर दाखवला होता, याचं नाव इथं काय लिहिलं होतं आपण, C, करेक्ट आहे। याला आपण काय नाव दिलं होतं, EC दिलं होतं। आणि मग ती जी उत्तर आहेत ती उत्तर काढत असताना या पद्धतीनं याला सिम्बॉल आपण K वापरला होता। सगळे सिम्बॉल आपण पुस्तकातले जसेच्या तसे वापरलेत। त्यामुळे इथं विचार करत असताना हा OA झाला ER साठी, दोघं एका फेजमध्ये आहेत। इथं बघत असताना ELचा विचार करत असताना नक्की लक्षात ठेवा, करंटपेक्षा EMF 90 डिग्रीनं पुढं आहे इंडक्टरमध्ये, करंटपेक्षा EMF पुढं अँटी क्लॉकवाईज आलं, त्यामुळे या दिशेला आलं, त्यामुळे हा माझा वेक्टर OB जो आहे तो त्या ठिकाणी तिथं असणारा, इथे एक सिम्बॉल आहे माझा B'। आता विचार करूयात आपण, ELचा विचार करताना तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला वर आला, ECचा विचार करत असताना तो क्लॉकवाईज डायरेक्शनला खाली आला। कारण ज्यावेळेस आपण अल्टरनेटिंग व्होल्टेज कॅपॅसिटरच्या अक्रॉसच्या विचारात घेतो, 90 डिग्रीनं करंटपेक्षा EMF मागा आहे। जर ते मागा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी ज्या दिशेचा वापर करावा लागतो ती जी दिशा आहे, कुठली दिशा आहे तर त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी दिशा आहे ती म्हणजे क्लॉकवाईज आहे। म्हणजे या असणाऱ्या फेजर डायग्रामचा वापर करून आपण तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते काढणार आहे। तिथं एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, मी ज्या वेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या ELचा विचार करतोय, EL हे EC पेक्षा जास्त आहे असं आपण समजूयात। आपण काय केलं होतं बघा, ज्यावेळेस आपण ELचा विचार केला होता त्यावेळेस I0 XL लिहिलं होतं, ECचा विचार करताना I0 XC लिहिलं होतं, आणि ERचा विचार करताना I0 R लिहिलं होतं। याला इक्वेशन नंबर 1 दिलं होतं, मी तसंच देऊन टाकलं, काय वेगळं केलं, नाही वेगळं केलं। हे सगळं या पद्धतीनं लिहिलेलं असताना EL EC असेल, I0 XL असेल, I0 XC असेल, I0 R असेल। आता एक लक्षात ठेवा,
मी तुम्हाला इथं डायग्राममध्ये दाखवतो बघा. करस्पॉन्डिंग करंट आणि करस्पॉन्डिंग असणारं ECतला फेज डिफरन्स किती आहे? π/2. करेक्ट आहे. करंट आणि EMF अक्रॉस इंडक्टरमधला फेज डिफरन्स किती आहे? π/2 आहे. मी जर प्रश्न तुम्हाला असा विचारला, इंडक्टरच्या अक्रॉसचं EMF आणि कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं EMF याच्यामधला फेज डिफरन्स किती आहे? आता 180 डिग्री आहे. त्यामुळे ज्या वेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या OB डॅशचा विचार करतो त्यावेळेस नक्की लक्षात ठेवा, OB डॅशचा विचार करत असताना आपल्याला विचार करावा लागतो. मी EL आणि EC लिहिलंय, तिथं लिहित असताना EL - EC घ्यावं लागेल. EC - EL का नाही तर EL मोठा आहे आणि EC लहान आहे. याचा जर रिझल्टंट काढला आपण तर तिथं असणार, मग तो रिझल्टंट कुठल्या बाजूला येणार आहे? जो वेक्टर मोठा आहे त्या बाजूलाच येईल ना, तो OB डॅश झाला. त्यामुळे ज्यावेळेस आपण OB डॅश पुस्तकातलं चुकीचं दिलंय, जरा मिस्टेक्स आहेत, त्यामुळं आत्ता जे मी शिकवतोय त्या पद्धतीनं नीट ऐकायचं, नीट वाचायचं आहे, नीट लिहायचं आहे, तर ते आपल्याला नीट परीक्षेला नीट कळेल. इथं OB डॅश म्हणजे EL - EC आहे आणि असं करता करता वाटलं तर तात्पुरतं मी त्याला या ठिकाणी एक चौकोन टाकून इक्वेशन नंबर 2 देतोय. आणि मग मी जर समजा तुम्हाला म्हणलं की असं जर इथं हात मी फिरवला, इथं बघा दिसतंय ना आपल्याला, ते काय आहे? ते राईट अँगल ट्रायंगल, ज्याला मराठीमध्ये आपण काटकोन त्रिकोण म्हणतो. त्याच्या पुढे जाऊन आपण असा विचार करूयात, जिथं कुठं काटकोन त्रिकोण आहे तिथं आपण कशाचा वापर करतो? बरोबर आहे, पायथागोरसचा वापर करतो. ठीक आहे. मुळात हा वेक्टर माझा कुठला आहे? ती बाजू कुठली आहे? कर्ण कुठला आहे? कारण जिथं पायथागोरस तिथं आपलं वाक्य काय? कर्णाचा वर्ग बरोबर 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज. कर्ण कुठला आहे तिथं? ओके कर्ण आहे. म्हणून आपण काय करूयात, इथं लिहित असताना ओकेचा स्क्वेअर घेऊयात, = 2 बाजू कुठल्या आहेत? OA आणि K. म्हणजे इथं OAचा वर्ग लिहूयात प्लस KAचा पण आपण वर्ग घेऊयात. मान्य आहे आपल्याला. पण KA ही जी बाजू आहे ती कशाच्या बरोबर आहे? OB डॅशच्या बरोबर आहे. समांतर आहे ना, हा समांतरभुज चौकोन झाला, पॅरलेलोग्राम आहे. तसं जर झालं तर मला असं जर मी लिहिलं तर मला कोण अडवू नाही शकत, कारण मी याच्या ऐवजी OB डॅशचा स्क्वेअर नक्की लिहू शकतो. म्हणजे OK स्क्वेअर = OA स्क्वेअर प्लस OB डॅश स्क्वेअर असं मला लिहिता येईल. आणि असं लिहित असताना आता OK स्क्वेअर म्हणजे काय आहे? OK स्क्वेअर म्हणजे E0चा स्क्वेअर आहे. OA काय आहे? दिसतंय की फळ्यावर आपल्याला. OA म्हणजे दुसरं तिसरं काय नसून ERचा स्क्वेअर आहे प्लस OB डॅश. OB डॅश म्हणजे खरं तर काय आहे? तर आत्ता मी फळ्यावर त्याला नंबर 2 दिलंय, ते माझं EL - ECचा स्क्वेअर आहे. कळतं ना आपल्याला, दिसतंय ते. आणि असं इक्वेशन इथं लिहिल्यानंतर याच्यावरनं आपल्याला काय गोष्टी कन्क्लूड करत जायचं आहे, उत्तर काढत जायचं आहे. शेवटच्या उत्तराला पोचत असताना मग मी विचार केला, E0 स्क्वेअरला मी तात्पुरतं तसंच ठेवतो. = लिहिताना ER स्क्वेअर आहे. ER बरोबर काय आहे? I0 आहे. I0चा स्क्वेअर आणि R स्क्वेअर येईल प्लस ELचा विचार करताना EL म्हणजे काय आहे? तर त्या ठिकाणी I0चा स्क्वेअर आहे, XLचा स्क्वेअर आहे, ECला काय आहे? तर ECचा विचार करताना I0चा स्क्वेअर आहे आणि XCचा स्क्वेअर आहे. दिसलंय ते, लिहिलं मी, वेगळं काहीच नाही केलं. मॅथमॅटिक्सचं नॉलेज असावं लागतं असं मी म्हणलं, पण फार मॅथ्समध्ये अगदी तज्ज्ञच असावा असं ॲब्सोल्युटली नाही. साधं साधं गणित आहे, तेवढं आपल्याला वापरता आलं तर आपण उत्तरापर्यंत 100% पोचू शकतो. ॲब्सोल्युटली अवघड नाही जात. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या कॉन्सेप्टचा विचार करत असताना आपण सध्या विचार कुठला करतोय बघा, आपण जो विचार करतोय त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या इंडक्टर, रेजिस्टर आणि कॅपॅसिटर सिरीजमध्ये जोडल्यानंतर काय होईल याचा विचार आपण इथं करतोय. या पद्धतीनं इथे विचार करत असताना मग इक्वेशन तयार झालं.
E0 स्क्वेअर इज इक्वल टू I0 स्क्वेअर R स्क्वेअर प्लस I0 स्क्वेअर X स्क्वेअर मायनस I0 स्क्वेअर XC स्क्वेअर. ह्याच्यामधनं विचार करायचा झाला तर E0 स्क्वेअर आहे, I0 स्क्वेअरला कॉमन काढूयात आणि आतमध्ये जर बघितलं तर R स्क्वेअर प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर. वाटलं तर आपण याला स्क्वेअर ब्रॅकेट टाकूयात. हे एक इक्वेशन तयार झालं. E0 स्क्वेअर इज इक्वल टू I0 स्क्वेअर इन ब्रॅकेट R स्क्वेअर प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर. हे सगळं असं इक्वेशन तयार झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, या असणाऱ्या इक्वेशनला फायनलचं नेचर द्यायचं आहे. आणि फायनलचं नेचर देत असताना याच्यामधल्या काही स्टेप्स ज्या वर लिहिल्या होत्या त्याला मी तात्पुरत्या पुसतोय. इथं विचार करूयात E0चा. इथं त्याचं वर्गमूळ I0, याचं वर्गमूळ घ्यावं लागेल. याचा अर्थ इथं स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. म्हणजे इथं स्क्वेअर रूट जर घेतलं तर R स्क्वेअर प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर घ्यावं लागेल. असं जर इथं घेतलं तर मग माझं इक्वेशन तयार होईल. E0 अपॉन I0 इज इक्वल टू अंडर रूट R स्क्वेअर प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर. काय टफ नाही, ते सोपं आहे, ॲब्सोल्युटली अवघड नाही. याचं वर्गमूळ घेतलं, याला वर्गमूळ दिलं, I0ला फक्त इथं भागिले केले, बाकी काय वेगळं केलेलं नाही. त्यामुळे E0 अपॉन I0 इज इक्वल टू अंडर रूटमध्ये आलं R स्क्वेअर प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर. आता ह्याच्यावरनं आपल्याला उत्तराकडे वळायचं आहे. आता मी काय करतो, यातलं सगळंच पुसून टाकतो, कारण ज्याची गरज आहे ते आता आपल्याला संपलेला आहे, त्याचा वापर आपण केलेलाच आहे. आणि असा वापर इथं केल्यानंतर आता इथं बघा मी काय करतोय, याला पण E0 अपॉन रूट 2 करतो, याला पण I0 अपॉन रूट 2 करतो. इथं लिहित असताना R स्क्वेअर प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर लिहून टाकतो. लगेच डोक्यात क्लिक झालं, अरे असलं आलतं की मागं. कारण E0 अपॉन रूट 2 आलं तर त्याला आपण ERMS म्हणतोय. I0 अपॉन रूट 2 आलं तर त्याला आपण IRMS म्हणतोय. इज इक्वल टू कडे घेत असताना R स्क्वेअर प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर करतोय. इथं मात्र नक्की लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण या पद्धतीनं ERMS अपॉन IRMS अगोदरच्यात केलं होतं त्याला नाव दिलं होतं रिॲक्टन्स. ह्याला एक वेगळा सिम्बॉल वापरला जातो. कुठला वापरतात, इथं सिम्बॉल वापरतात झेड इज इक्वल टू, या ठिकाणी उत्तर येतं R स्क्वेअर प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर. याला मी चौकोन टाकून देतोय, याला स्टार करून देतोय. हा जो झेड सिम्बॉल आहे हा ज्याच्यासाठी वापरतात तो जो किंवा ती जी फिजिकल क्वांटिटी आहे त्याला इम्पेंडन्स या नावानं ओळखतात. एवढं नक्की लक्षात ठेवा, इम्पेंडन्स. X म्हणलं का रिॲक्टन्स, R म्हणलं का रेजिस्टन्स, झेड म्हणलं का इम्पेंडन्स. पण हे या पद्धतीनं इथं उत्तर आलेलं असताना याच्यात लक्षात ठेवायचं आहे इम्पेंडन्स म्हणजे काय ते कळलं पाहिजे ना. आता आपल्याला आपण काय केलं होतं बघा, अपोजिशन टू ॲन अल्टरनेटिंग करंट बाय नॉन रेजिस्टिव्ह पार्ट ऑफ द सर्किट इज कॉल्ड ॲज रिॲक्टन्स असं एक वाक्य तयार केलं. आणि आता वाक्य आपल्याला बदलायचं आहे. अपोजिशन टू ॲन अल्टरनेटिंग करंट बाय रेजिस्टिव्ह अँड नॉन रेजिस्टिव्ह पार्ट ऑफ द सर्किट इज कॉल्ड ॲज इम्पेंडन्स. म्हणजे नुसत्या इंडक्टरनं कॅपॅसिटरनं अल्टरनेटिंग करंटला विरोध केला तर तो झाला रिॲक्टन्स. पण सगळ्यांनी मिळून जर विरोध केला तर त्याला ज्या कुठल्या नावानं ओळखतात ते जे नाव आहे ते नाव म्हणजे त्याला म्हणतात इम्पेंडन्स. यातच एक स्टार करून एक वाक्य नक्की लक्षात ठेवा, तुमच्या पुस्तकात पण दिले, त्याला अंडरलाईन करून ठेवा वाटलं तर. रेसिप्रोकल ऑफ द इम्पेंडन्स इज कॉल्ड ॲज ॲडमिटन्स. म्हणजे ज्या वेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या वेगळ्या कुठल्या टर्मचा विचार करतोय त्या टर्मचा तिथं विचार करत असताना 1 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कुठली टर्म आहे ते, ॲडमिटन्स नावाची टर्म आहे.
इज इक्वल टू 1/z असतं हे नक्की लक्षात ठेवा. रेसिप्रोकल ऑफ इम्पेंडन्स इज कॉल्ड ॲज ॲडमिटन्स, एवढं आपल्याला लक्षात यायलाच पाहिजे. वेगवेगळ्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी तिथं असणारं ते आर्टिकल बघत असताना या सगळ्या संकल्पनेचा आधार घ्यावा लागतो. आता कसं झालं बघा, अपोजिशन टू ॲन अल्टरनेटिंग करंट बाय नॉन रेजिस्टिव्ह पार्ट ऑफ द सर्किटला आपण नाव दिलं रिॲक्टन्स. करेक्ट आहे, ते आपल्या डोक्यात बसले. आता मी काय केलं होतं, तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, अपोजिशन आहे त्याला एकक असेल का? तुम्ही तिथं का असं ना करा, तुम्ही मनातल्या मनात म्हणला होता की असणार की सर एकक. अपोजिशन आहे, विरोध आहे, विरोध म्हणजे रोध, रोध म्हणजे ओहम. करेक्ट होतं. त्यामुळे आपण रिॲक्टन्सला एकक देऊन टाकलं ओहम. हिथं पण आपल्याला तो विचार नक्की करता येईल, रेजिस्टन्स सारखाच इम्पेंडन्स झाला. फरक काय झाला, अपोजिशन टू अल्टरनेटिंग करंट बाय रेजिस्टिव्ह अँड नॉन रेजिस्टिव्ह पार्ट ऑफ द सर्किट इज कॉल्ड ॲज इम्पेंडन्स, असं आपण नाव देऊन टाकलं. त्यामुळे इथं लक्षात ठेवायचं आहे, इम्पेंडन्सला सुद्धा एकक असेल आणि तिथं असणारं ते जे एकक आहे ते असणार आहे ओहम. मग तुम्ही म्हणाल, तुम्ही इथं ॲडमिटन्स नावाची एक वेगळीच टर्म तुम्हाला सांगितली आहे किंवा तुम्ही आम्हाला सांगितली आहे, मग ह्याला एकक असणार का? 100% असणार. जसं आपण रेजिस्टन्सवरनं कंडक्टन्सकडे वळतो तसंच इथं आहे ना. आठवतंय का बघा, रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स इज कॉल्ड ॲज कंडक्टन्स, रेसिप्रोकल ऑफ इम्पेंडन्स इज कॉल्ड ॲज ॲडमिटन्स. म्हणजे याच्या एककाचा विचार करायचा झाला तर याचं जे एकक आहे ते ओहम रेस टू -1 असेल, किंवा आपण जे वापरतो तेच एकक इथं असणार आहे, सिमेन्स नावाचं एकक असेल. याला पर्यायी एकक असू शकतं, ते ओहम रेस टू -1 किंवा सिमेन्स. एवढं नक्की लक्षात ठेवा. कशाचे एकक आहे ते? ॲडमिटन्सचं एकक आहे. जसं इम्पेंडन्स येतं तसं ॲडमिटन्स येतं, हे यातनं आपल्याला नक्की सिद्ध करता येतं. आता प्रश्न असा तयार होतो की सर आम्हाला सगळं कळलंय बाबा, झेड म्हणजे काय ते कळलंय, त्याचा फॉर्म्युला कळला, हा फॉर्म्युला पाठ करायची, गणित आहे 4-4 मार्काला गणित येतात. मग एक्सेलच्या ठिकाणी परत ω_L ठेवावं लागतं किंवा 2πfL ठेवावं लागतं, XCच्या ठिकाणी 1/ωc ठेवावं लागतं किंवा 1/2πfc ठेवावं लागतं. कसं विचारले तसं गणित सोडवायचं. विचारतातच 4 मार्काला, शेवटच्या प्रश्नामध्ये येतं ते. त्यामुळे आपल्याला तशा प्रकारची गणित सोडवायची सवय लागावं लागेल. त्यासाठी तुमचं लॉक टेबल परफेक्ट असावं लागतं. त्याच्याशिवाय त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे गणित आहे ते तुम्हाला येणारच नाही. मग काय जण म्हणणार की सर आपण फेज ओरिएंटेड इथं बोललोच नाही ना. फेज अँगल ओरिएंटेड बोलत असताना मी परत एकदा या ठिकाणी या फिगरकडे वळतो आणि याच्यामधला जो फेज आहे त्याला सिम्बॉल वापरतो फाय. ज्या वेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या फेजचा विचार करतोय, नुसता इंडक्टर म्हणलं तर EMF आणि करंटचा विचार करताना EMF पेक्षा करंट π/2 न मागं, करंटपेक्षा EMF π/2 न पुढं. कॅपॅसिटरचा विचार करताना EMF आणि करस्पॉन्डिंग असणारा करंट EMF पेक्षा π/2 न पुढं किंवा उलटं होतं ते. रेजिस्टन्सचा विचार करताना तर सेमच आहे, ते आपण बघितलंय, आपण डायग्राममध्ये पण दाखवलंय. इथं काय मग, इथला फेज ठरवत असताना हा जो फाय अँगल आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यामुळे इथं लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारं ते उत्तर काढत असताना टॅन फायचा आधार घ्यावा लागतो. आपण कधी काळी अँगल ओरिएंटेड स्केलर वेक्टरमध्ये बघितलंय, फेज ओरिएंटेड बघितलंय. त्यामुळे इथं लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला विचार करावा लागेल टॅन फायचा. टॅन म्हणजे जर नीट विचार केला तर समोरची बाजू भागिले लगतची बाजू. समोरची बाजू माझी कुठली आहे तर समोरची बाजू माझी OB' आहे. याचा अर्थ त्या ठिकाणी ती जी बाजू आहे ती बाजू माझी काय आहे, EL - EC आहे. आणि अपॉनचा विचार केला तर ER आहे. ही जी बाजू आहे ती मगाशी आपण बघितलं होतं, EL - EC आहे, कारण EL पेक्षा EC जास्ती आहे, सॉरी EC पेक्षा EL जास्त आहे. EL - EC अपॉन ER आलं. याला आपण आपल्या पद्धतीनं लिहूयात. तसं लिहित असताना इथं I0 XL आलं, -I0 XC आलं, अपॉन I0 त्या ठिकाणी तिथं असणारं R आलं. म्हणजे इथं जर आपण बघितलं तर I0ला कॉमन काढलं, XL - XC आलं,
अपॉन आर आलं इंटू I0 आलं. I0ला I0 कॅन्सल झालं. टॅन फायचा विचार केला तर इथं आलं एक्सेल मायनस XC अपॉन आर आणि फायचा विचार केला तर टॅन इनवर्स एक्सेल मायनस XC अपॉन आर आलं आणि हा एक फॉर्म्युला ॲडिशनल तयार झाला. फेज ओरिएंटेड फॉर्म्युला झाला. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारं ते उत्तर ठरवत असताना करस्पॉन्डिंग असणारं नेटवर्क हे कसं आहे हे जर ठरवायचं झालं तर आपल्याला या असणाऱ्या टर्मचा आधार घ्यावा लागतो. याच्यावरनं आपल्याला कन्क्लुजन्स काढावे लागतात. त्यामुळे तशी ती कन्क्लुजन इथं काढत असताना पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आहे आपल्याला विचार जो करायचा आहे तो फायचा विचार करायचा आहे. फाय म्हणजे त्या ठिकाणी तिथं असणारा तो फेज अँगल झाला. इथं आपण फेज अँगल ओरिएंटेड बघतोय आणि तसा विचार इथं करत असताना मग याच्यावरनं आपल्याला काही कंडिशन्स बघायच्या आणि त्या कंडिशनवरनं काही कन्क्लुजन्स पण आपल्याला मांडायचे. कशी ती परत एकदा बघा. मी काय करतोय या ठिकाणी तिथं असणारं ते जे इक्वेशन आहे टॅन फाय इज इक्वल टू एक्सेल मायनस XC अपॉन आरला लिहितो. फाय इनवर्स माहीत आहे आपल्याला आणि या ठिकाणी हे जे खाली लिहिलं होतं त्याला पुसून टाकतो. आता वेगवेगळ्या कंडिशनचा विचार करताना किती कंडिशनचा विचार आपल्याला इथं करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला 3 कंडिशनचा विचार करायचा आहे. 3 केसचा विचार आपल्याला करायचा आहे. कसा तो बघा. माझं त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते टॅन फाय इज इक्वल टू आलंय. ज्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते माझं टॅन फाय इज इक्वल टू असतं त्यावेळेस पहिल्यांदा आपण असा विचार करूयात की जर समजा एक्सेलची किंमत XCच्या बरोबर असेल तर काय होईल. पटदिशी कळतंय की जर एक्सेलची किंमत XCच्या बरोबर असेल तर त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी किंमत आहे ती किंमत 0 आली म्हणजे फायची किंमत 0 आली. याचा अर्थ काय झाला त्या ठिकाणी तिथं असणारे ते 2 एकाच फेजमध्ये झाले. याचा अर्थ त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे करस्पॉन्डिंग असणारे जे सर्किट आहे ते सर्किट नॉन इंडक्टिव्ह झालं म्हणजे ते रेजिस्टिव्ह झालं. आपल्याला तिथं असणाऱ्या त्या कंडिशनचा आधार नक्की घ्यावा लागतो. जर तसा आधार आपण नाही घेतला तर आपलं जम्बलिंग होत जातं. कळत नाही आपण एक्झॅक्टली काय करतो ते. कारण आपल्याला माहिती असतं E इज इक्वल टू E0 साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय आणि I इज इक्वल टू I0 साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय असं पुस्तकात 2 इक्वेशन दिलेत. मी त्याचा उल्लेखच सध्या तात्पुरता नाही केला, मुद्दामून नाही केला. मला काय सांगायचं आहे तुम्हाला असणाऱ्या इक्वेशनवरनं करस्पॉन्डिंग असणारं सर्किट कुठलं आहे ते कळावं. मी मागच म्हणलं होतं की तात्पुरतं विचार करायचा झाला तर हे अवघड होत जाते, जरा समजत नाही इतक्या सहजासहज. EMI टॉपिकच मुळात अवघड आहे. पूर्वीच्या EMI मध्ये हे पुढं सगळं होतं, एकच होतं ते सगळं. त्याला आता 2 भागात NCERTला धरून विभागलं गेलंय. नीटची परीक्षा असो नाही तर कुठली असो तुम्हाला आता चांगल्या देता येतात, काय अडचण नाही येत. कारण तेच आहे ना, नीटला हेच आहे आणि ह्याला हेच. आता काय वेगळं काहीच नाही. उगाच नीटच्या नावाखाली वेगळं काय तर बबरा केला जातो बऱ्याच ठिकाणी, काय उपयोग नाही होत. आपण आपल्या पद्धतीनं केला तर नीटचा अभ्यास होतो, JEEचा अभ्यास होतो, CETचा अभ्यास होतो. केला पाहिजे. मग कुठं पण करा तुम्ही, काय फरक नाही पडत. त्यामुळे इथं जर विचार करायचा झाला तर मग आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या दुसऱ्या केसचा विचार करूयात, सेकंड केसचा विचार करूयात. आणि सेकंड केसचा विचार करत असताना आता आपण असा विचार करूयात की जर समजा एक्सेलची किंमत XC पेक्षा जर जास्त असेल तर काय होईल. आता अरे बरोबर आहे, एक्सेल जर XC पेक्षा जास्त असेल तर नक्की तुम्ही मला सांगणार आहे टॅन फाय हे पॉझिटिव्ह असेल म्हणजे फाय सुद्धा पॉझिटिव्ह असेल. हे जर असं झालं तर इथं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी टर्म आहे ती टर्म कशी असेल. अशा स्टेजमध्ये इथं लक्षात ठेवायचं आहे EMF आणि करंटचा विचार केला तर EMF इज लीडिंग बाय द करंट. जर असणाऱ्या एक्सेलची किंमत XC पेक्षा जर जास्त झाली, टॅन फाय पॉझिटिव्ह झालं, फाय पॉझिटिव्ह झालं, करस्पॉन्डिंग असणारा जो EMF आहे तो करंटपेक्षा
लिडिंग न झाला. तसं जर झालं तर त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे सर्किट आहे ते कुठल्या नेचरचं झालं तर त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे सर्किट आहे ते इंडक्टिव्ह नेचरचं झालं, इंडक्टन्स नेचरचं झालं. इंडक्टन्स डॉमिनेटेड असं पुस्तकात दिलंय, ते सुद्धा नीट लक्षात ठेवा. इंडक्टन्स डॉमिनेटेड कधी होतं? जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा एक्सेल जर XC पेक्षा जास्ती असेल तर आपण काय करतोय, वेगवेगळ्या कंडिशनचा आधार घेतोय आणि त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी टर्म आहे त्याला आपण रिप्रेझेंट करतोय. आता तिसऱ्या केसचा जर विचार करायचा झाला आणि असा विचार इथं करत असताना जर एक्सेलची किंमत XC पेक्षा जर कमी झाली तर काय होईल? बरोबर आहे ना? आता उलट होणार आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर तिथं असणारा तो जो टॅन फाय आहे तो आता निगेटिव्ह होईल, फाय सुद्धा निगेटिव्ह होईल. EMF आणि करंटचा विचार केला तर त्या ठिकाणी लॅगिंग होईल. पुस्तकात दोन्ही ठिकाणी लिडिंग दिलंय, प्रिंटिंग मिस्टेक आहे ती, नीट लक्षात ठेवायची. एकदा लीड आहे पहिल्यांदा, नंतर लॅगिंग आहे. इथं विचार करत असताना मग या ठिकाणी आपण विचार करूयात कॅपॅसिटन्स शब्द लक्षात ठेवायचा आणि करस्पॉन्डिंग टर्म कुठले आहे? डॉमिनेटेड. कॅपॅसिटन्स डॉमिनेटेड सर्किट होईल. कधी होईल? जर एक्सेलची किंमत XC पेक्षा जर कमी असेल तर. म्हणजे आपण एक्सेल इज इक्वल टू XC असेल तर टॅन फाय इज इक्वल टू 0, फायची किंमत 0 झालं, इनफेज झालं, नॉन इंडक्टिव्ह झालं. एक्सेलची किंमत XC पेक्षा जास्त झालं तर टॅन फाय पॉझिटिव्ह झालं, फाय पॉझिटिव्ह झालं, इंडक्टन्स डॉमिनेटेड झालं. इथं EMF करंटपेक्षा लीड झालं, इथं EMF करंटपेक्षा लॅग झालं. इथं विचार करत असताना एक्सेल इज लेस दॅन XC असेल तर टॅन फाय निगेटिव्ह झालं, फाय निगेटिव्ह झालं, कॅपॅसिटन्स डॉमिनेटेड. असे शब्द जे येतात ना पुस्तकात, नोट्स तयार करा रे तुम्ही, पटापटा करता येतात. बघा तुम्ही केलेलं तुम्हालाच कळतं, काय अवघड नाही जात. पुस्तक आहे ना तुमच्याकडे, आता छान आहे पुस्तक, काय प्रॉब्लेम नाही. जिथं चुका आहे त्या मी तुम्हाला सांगतोय, जिथं मिस्टेक्स जिथं आहे तिथं सिम्बॉलमधलं व्हेरिएशन सांगतोय. त्यामुळे या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या चुका जर होत असतील तर त्या चुका मिनिमाइज करूयात आपण. त्यामुळे या पद्धतीनं पहिली केस, सेकंड केस, थर्ड केस या परीक्षेत विचारतील न विचारतील पण नीटला CETला याची गरज आहे आपल्याला. त्यामुळे इथं विचार करत असताना या पद्धतीनं त्या असणाऱ्या फायचा विचार करून तिथं असणाऱ्या त्याच्या टर्म्स आहेत त्या आपण बघितल्या. हे सगळं बघताना मी इकडचं पुसलंय का? ॲब्सोल्युटली नाही पुसलं, कारण त्याला धरूनच पुढे चाललोय. म्हणून मी एकाच लेक्चरमध्ये सगळं नाही घेतलेलं आहे, मुद्दा म्हणून त्याला दुसरं लेक्चर द्यायचं कारण ते आहे, हे सगळं ॲड आहे ना, मोठं आहे ना हे. कारण हे आर्टिकल झाल्यानंतर फक्त 2च आर्टिकल या टॉपिकमधले राहतात. त्याचा विचार आपण तिथं नक्कीच करतोय. या सगळ्यांचा विचार करत असताना मग यात एक लहान ह्याला जोडूनच एक आर्टिकल त्यांनी दिलंय, ह्याला जोडूनच आहे. सोपं आहे ते, लगेच कळतं आपल्याला कुठलं आर्टिकल दिलंय. आता आपल्याला आर्टिकल म्हणण्यापेक्षा ते फक्त लॉजिकली लक्षात ठेवावं यासाठी आपल्याला त्याचा विचार करता येईल. काय विचार करायचा आहे तिथं? कुठल्या आर्टिकलचा विचार करायचा आहे? इम्पेंडन्स ट्रँगल या नावानं त्या ठिकाणी तिथं असणारं ते आर्टिकल आहे. इम्पेंडन्स ट्रँगल म्हणजे काय आहे? कल्पना करा की या ठिकाणी इथं असणारा हा एक ट्रँगल काढलाय आपण. याला आपण समजा O नाव दिलंय, याला समजा आपण A नाव दिलंय, याला समजा आपण K नाव दिलंय. हा समजा Z आहे, हे समजा XL मायनस XC आहे आणि हे समजा R आहे आणि हा एक राईट अँगल्ड ट्रँगल आहे. जर समजा तिथं असणारा तो जो ट्रँगल आहे तो या पद्धतीनं असेल, इथला जो अँगल आहे त्याला समजा आपण फाय नाव दिलंय. म्हणजे एकदा तो ट्रँगल डोळ्यासमोर असला का कुठलंच उत्तर काढणं अशक्य नाही होत. बघा राईट अँगल्ड ट्रँगल आहे, हा कर्ण आहे, ह्या 2 बाजू आहेत, म्हणजे पायथागोरस इथं नक्की वापरता येईल. तसा जर वापर आपण केला तर इथं लक्षात ठेवायचं आहे कर्णाचा वर्ग बरोबर 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज आणि ह्याच्या 2 बाजू आहेत त्या माझ्या या पद्धतीने आहेत. R² + XL - XC ब्रॅकेट स्क्वेअर करेक्ट आहे. म्हणजे मला तो ट्रँगल जर लक्षात राहिला तर मगाशी जे उत्तर काढलं होतं ते उत्तर नक्की लक्षात राहतं, त्याला वेगळं लक्षात ठेवावं लागत नाही. हा रेजिस्टन्स आहे, हा खरं तर त्या ठिकाणी तिथं असणारा रिझल्टंट XL आणि XCचा. Z म्हणजे इम्पेंडन्स आहे आणि आपण झेडचं उत्तर काढताना या असणाऱ्या
काटकोन त्रिकोणाचा वापर करून ते उत्तर काढलं आणि तसं उत्तर काढताना झेड इज इक्वल टू √r² प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर आलं. फेजचा विचार करताना कसा करणार, परत एकदा हा ट्रँगल बघा. मी जर समजा इथं आत्ता लिहायचं ठरवलं की त्या ठिकाणी ती जी किंमत आहे ती ट्रिग्नॉमेट्रीचा वापर करून मला लिहायचं आहे आणि तसं लिहित असताना मी समजा tan phi इज इक्वल टू लिहिलं. टॅन समोरची बाजू आणि लगतच्या बाजूचे गुणोत्तर. समोरची बाजू माझी कुठली आहे, XL मायनस XC आहे. लगतची बाजू कुठली आहे, R. म्हणजे tan phi इज इक्वल टू XL मायनस XC अपॉन R. जे मगाशी आलं होतं ते एवढा एक ट्रँगल जर डोळ्यासमोर ठेवला तर सगळंच लक्षात राहतं आपल्याला. त्यामुळं आपण आत्ता जे बघितले ते डिफरंट अल्टरनेटिंग सर्किट्स नावानं आर्टिकल होतं. त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या रेजिस्टन्सचा विचार केला, इंडक्टरचा विचार केला, नुसत्या कॅपॅसिटरचा विचार केला, तिघांना सिरीजमध्ये जोडून LCR सर्किटचा विचार केला. ही चारीच्या चारी आर्टिकल पाठ करावे लागतात का, नाहीत लागत, ॲब्सल्युटली नाहीत लागत. बघा तुम्हाला कळलं ते एक दोनदा त्या व्याख्यानाला लेक्चरला एकदा ऐका, पाटी पेन्सिल घेऊन लिहून काढा. 100% डोक्यात बसतं, 100% म्हणतोय मी. हे असलं जर बघितलं आणि ते फॉर्म्युले बघितले तर कायच अवघड नाही जाणार तुम्हाला. त्यामुळं आज आपण या असणाऱ्या या AC सर्किटच्या 6व्या लेक्चरसाठी इथंच थांबतोय. याच्यानंतर आपण AC सर्किटचं जे 7वं लेक्चर आहे याच्यामध्ये याच्या अनुषंगानंच काही टर्म्स पुढे येणार आहेत. त्यामुळं अगोदरचं कळायला पाहिजे, अगोदरचं वाचायला पाहिजे. मला ते माहिती नाही, मला ते आता त्याला अल्टरनेटिव्ह असूच शकत नाही. ऑनलाईन आपलं दिवाळीपर्यंत चालणार आहे. दिवाळी झाल्यावर कॉलेज कदाचित सुरू होईल. तोपर्यंत तुम्ही तुमची तयारी चालू ठेवायची, कारण परतचा स्पॅन हा रिपीट करायला वापरणं अशक्य आहे, कारण कमी वेळामध्ये मग ते रिपीट केलं जाईल. आत्ता परफेक्ट करून घ्या, रिपीट झालं तरी ते जास्त क्लिअर होऊन जाईल. तर अभ्यास करायला पाहिजे, करत राहावा. AC सर्किटच्या 6व्यासाठी आज इथं थांबतोय. धन्यवाद.